अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागात आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आलाय। शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी थेट दिव्यांगांचं बनावट प्रमाणपत्र सादर केलंय। यासोबतच बदलीत लाभ घेण्यासाठी अनेक शिक्षकांनी स्वतःचा घटस्फोट झाल्याचा खोटा बनाव केला। या प्रकरणात प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आलंय, तर 268 शिक्षकांसह त्यांना मदत करणाऱ्या 300 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे। या संपूर्ण घोटाळ्यात करोडोंची उलाढाल झाल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता 268 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई होणार का याकडे लक्ष असेल। आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की जे शिक्षक आहेत त्यांच्या बदली संदर्भामध्ये त्यांनी सवर्ग 1 आणि सवर्ग 2 चा चुकीचे प्रमाणपत्र सबमिट करून लाभ घेतलेला आहे। त्याबाबत अजूनही चौकशी सुरू आहे आमच्याकडे आणि जे आम्हाला आढळले त्यांच्यापैकी 3 शिक्षक आणि 1 बीओ ज्यांनी हे विलंब केला त्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा चौकशी सुरू आहे आणि पुढे जर काही असं आढळलं तर त्या बाबतीतही कारवाई करण्यात येईल। आणि अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश अलोणे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती लूपहोल्स आहेत हे या प्रकारामुळे घोटाळ्यामुळे समोर आले? काय व्याप्ती आहे या घोटाळ्याची? कोणाकोणापर्यंत याचे हात पोहोचले? नक्कीच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते धक्कादायक आहे, कारण अकोला जिल्ह्यातल्या शिक्षण विभागात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांनी बदलीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी ज्या प्रकारे बदमाशा केलेल्या आहेत त्या निश्चितच अनाकलनीय आहेत। अकोला जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदली जे आहे शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या आणि त्यामध्ये बदलीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी कुणी दिव्यांगाचं प्रमाणपत्र जे आहे बोगस प्रमाणपत्र आहे जे सादर केलं, तर काही शिक्षिका ज्या आहेत त्यांनी आपण घटस्फोटित असल्याचं जे प्रमाणपत्र सादर करत परित्यक्त्या महिलांसाठी जे लाभ आहेत बदलीमध्ये ते घेण्याचा प्रयत्न केला, तर काही शिक्षकांनी जे आहे आपल्या राहण्याचं ठिकाण जे आहे ते बदलवत त्या पद्धतीने जो आहे तो लाभ घेतलेला आहे। या संपूर्ण प्रक्रियेत जे आहे ते शिक्षण विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, याचे जे यातील ज्या भ्रष्ट प्रवृत्ती आहेत त्यांनी या सर्व शिक्षकांना हे प्रमाणपत्र घेण्यासाठी आणि मिळवून देण्यासाठी मदत केलेली आहे। यामध्ये करोडोचा जो आहे व्यवहार झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणात 268 शिक्षकांच्या बदली प्रकरणामध्ये आता कारवाईची टांगती तलवार जो आहे ते जवळपास 300 लोकांवर आहे। या संदर्भात जे आहे मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण प्रकरणात कठोर कारवाईसाठी पत्र लिहिलेलं आहे। परंतु हे सर्व होत असताना अकोला जिल्हा परिषदेचं प्रशासन आहे, अकोला जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आहे आणि या शिक्षकांना जे बोगस प्रमाणपत्र देणारे आरोग्य विभागाचे लोक आहेत या सर्वांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे। मात्र हे सर्व होत असताना अकोलाच नव्हे तर राज्यभरातल्या ज्या बदल्या शिक्षकांच्या होतात त्यामध्ये असे जे आहे घोटाळा जो आहे तो सर्रासपणे होत असावा अशी शंका या निमित्ताने व्यक्त होत आहे। मात्र अकोला जिल्हा परिषदेतल्या या घोटाळ्यामुळे आता जे आहे जवळपास 300 शिक्षक आणि बाकीचे जे त्यांना मदत करणारे लोक अशा 300 लोकांवर कारवाईची टांगती तलवार आहे। ही कारवाई जर झाली तर महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सर्वात मोठी एक कारवाई असू शकेल। मात्र ज्ञानदानाचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांनी अशा प्रकारे बदमाशी करावी आणि बदलीसाठी नको ते प्रकार करावे, ते संपूर्ण प्रकरण जे आहे ते अतिशय धक्कादायक आहे आणि वेदनादायक आहे असं म्हणावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।